हे लोकसभेच्या निवडणुकीत सिद्ध झालेलं आहे। सावरकरांचा अपमान केला त्या काँग्रेसच्या खासदाराने त्या संदर्भात आज उद्धव ठाकरे तेच असुराचा संवाद जे त्यांच्या सरकारमध्ये माता भगिनींची इज्जत नव्हती, शेतकऱ्यांना मदत नव्हती, या राज्याचा विकास बंद होता, या राज्यातले प्रकल्प बंद केले होते, अशा असुरांचा निपात या देवीकडून होईल। सर, सावरकरांचा त्यांनी अपमान केला काँग्रेसच्या खासदारांनी, आज उद्धव ठाकरे काहीच त्याबद्दल म्हटलं नाही, काही बोलू शकत नाही। सावरकर आणि हिंदुत्व यांच्याबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, कारण ज्या दिवशी त्यांनी आघाडी केली काँग्रेस बरोबर, घरोबा केला, त्या दिवशी हिंदुत्वाचा धागा तुटला, बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले, त्यामुळे ते बोलूच शकत नाही। आता मतांच्या लाचारीसाठी ते जे काही करतायत ते तुम्ही पाहताय। ते जे आम्हाला दर दिवशी आरोप करतात, शिव्याशाप देतात, पण आम्ही कुणावर आरोप करत नाही। आम्ही त्यांच्या आरोपांना कामातून उत्तर देणार आहोत। त्यामुळे त्यांची गत जी आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेला ज्यांनी धोका दिला 2019ला, त्यांना बरोबर घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातली जनता करेल। कारण घरी बसणारा आणि लोकांच्या दारी जाणारा हा फरक आहे, आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो। बाळासाहेबांचे, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललोय, आणि याचं उत्तर जनता, आम्ही आरोपाला शिव्याला आरोपाने उत्तर देणार नाही, याचं उत्तर जे आहे मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही। एवढंच मी या देवीकडे काही मागायला लागत नाही, न मागता सर्व मिळतं। देवीला सर्व माहीत आहे, आणि आता या राज्यामध्ये जे काम आम्ही 2 वर्षात केलेलं आहे त्याची पोचपावती मिळेल। की देवीच्या आशीर्वादाने पुन्हा महायुतीचं सरकार येईल। आम्ही नेहमी म्हणतो, बळीराजाला सुखी कर। यंदा पाऊस चांगला पडलाय, पिकं चांगली येतील, बळीराजा सुखी होईल। कुठं अतिवृष्टी झाले तिथं सरकार त्यांच्या मागं उभं राहील। कामगार असतील, माझे लाडके भाऊ असतील, लाडक्या बहिणी असतील, लाडके शेतकरी असतील, सगळे। आणि म्हणून आता लोक म्हणतात की लाडकं सरकार, आपलं सरकार लाडकं सरकार। त्यामुळे नक्कीच देवीच्या आशीर्वादाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या अगदी थम्पिंग मेजॉरिटी मिळेल, आणि विकासाला पुन्हा विकास करण्याची संधी जनता देईल। ठाण्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री येत आहेत, हे ठाणेकरांचं भाग्य आहे। कारण ठाणं आणि शिवसेना हे समीकरण आहे, ठाणं आणि महायुती समीकरण आहे, बाळासाहेबांचं, दिघे साहेबांचं प्रेम हे समीकरण आहे। आणि त्या ठाण्यामध्ये आज परवाच्या दिवशी आदरणीय प्रधानमंत्री येत आहेत, हे खरं म्हणजे ठाण्याचं भाग्य आहे। ठाणं बदलतंय, ठाणं विकसित होतंय, आणि आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते खूप योजना आणि प्रकल्पाचं भूमिपूजन आणि शुभारंभ होतोय। याचा आनंद माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला खूप आहे। मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे, ठाण्यामध्ये पंतप्रधान मोदी यांचं येणं हे ठाणेकरांचं भाग्य असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। सावरकर आणि हिंदुत्व यावर बोलण्याचा अधिकार ठाकरेंना नाही, असं शिंदेंनी म्हटलंय।